आजचा जो पहिला पेपर झाला, जो फ्री टेस्ट होती, त्यामध्ये काय मित्र तुझं नाव? अमित थोरात. अमित, कसा होता आजचा म्हणजे पेपर? कसा वाटला हा तुला? पेपर ऍव्हरेज होता, मस्त होता. ओके. फॅक्च्युअल डाटा भरपूर होता. ही गरज आहे फॅक्च्युअल डाटाची, कारण कंबाईनला पूर्ण आयोगच्या धर्तीवर क्वेश्चन पेपर होता. म्हणजे आजचा जो पेपर होता तो पूर्णपणे आयोगाच्या धर्तीवरती होता, करेक्ट आहे? हो, मॅथला फक्त जास्त डिफिकल्टी वाटली. मॅथची डिफिकल्टी लेवल हाय होती. आणि हा पेपर ज्यावेळेस टेस्ट पेपर सोडवतोय, टेस्ट पेपर सोडवताना काही गोष्टी आपल्याला शिकायला पण मिळतात. म्हणजे काही आपले जे काही विषय असतात त्या विषयामध्ये आपल्याला कुठल्या विषयात गती आहे किंवा कुठल्या विषय आपल्याला अवघड जातो, अशा पद्धतीने आपल्याला अनालिसिस करता येतं. तसं काही झालं? हो, झालं. इकॉनॉमिक्सला थोडं फॅक्च्युअल वाटलं, कारण मी एवढं फॅक्च्युअल करत नाही. संकल्पित गोष्टी जास्त फोकस करतो मी. ती मला आज कळालं की फॅक्च्युअल पण वापर केला पाहिजे. फॅक्च्युअल गोष्टींचा म्हणजे जे काही डाटा असतो, जो फॅक्च्युअल डाटा, त्याच्यावरती पण तुझा भर आता इथून पुढे तू देणार आहे. करेक्ट आहे. आता आपण पाहतो की आयोगाचा जो पॅटर्न आहे, म्हणजे या 2-3 वर्षामध्ये आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धती ही थोडी वेगळ्या अंगाने जाते. म्हणजे जे परंपरागत पद्धतीने प्रश्न विचारले जात होते त्या पद्धतीच्या ऐवजी थोडेसे अनालिटिकल टाईपचे प्रश्न आयोग आता विचारते. तसे प्रश्न या टेस्ट सिरीज मध्ये होते का? हो, वाटले सर. म्हणजे कशा प्रकारे काय वाटलं त्यात? फॅक्च्युअल विषयानुसार सांगू शकतोस? हो, करंट घेतले. करंट फॅक्च्युअल भरपूर विचारतं करंट मध्ये पण. ओके. आणि मागचं पण कंबाईनचा पेपर झाला तेव्हा करंट बेस जास्त विचारलं होतं. म्हणजे जो 8 ऑक्टोबरचा पेपर झाला होता आपला, त्या 8 ऑक्टोबरच्या पेपरच्या संबंधाने आजचा जर हा इन्फिनिटी अकॅडमीचा लक्षवेधचा हा जो पहिला पेपर आहे तो कसा वाटतोय तुला? हो, थोडा ऍव्हरेज वाटतोय. ते आयोगाला धर्तीवर चालत लगेच वाटतोय. थँक्यू. काय नाव तुझं? अविनाश सतपथे. अविनाश, तू आजचा पेपर दिलाय. तू हा सगळे प्रश्न अटेम्प्ट केले? किती अटेम्प्ट केले? 100 केले. टेस्ट पेपर मध्ये 100 करायचेच असतात, हे अविनाशला सांगायचं आहे. ओके. आणि आता मग यामध्ये हा जो पेपर देत असताना तुला वेळ पुरला? हो, टाइम मॅनेजमेंट झालं. टाइम मॅनेजमेंट झालं. ओके. आता टेस्ट सिरीज देण्यामागचा मेन पर्पज काय असतो मित्रांनो, की आपल्याला ज्यावेळेस प्रत्यक्ष आयोगाचा पेपर द्यायला आपण जातो त्यावेळेस, खास करून मी कंबाईनच्या बाबतीमध्ये बोलतोय, आपल्याला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. एक मोठा टास्क असतो. मग अशा वेळेमध्ये आपल्याला काही प्रश्न स्किप सुद्धा करावे लागतात. आणि आजचा तुझा अटेम्प्ट 100 केलाय, पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष पेपर देऊ त्यावेळेस मात्र आपल्याला त्या 60 मिनिटांमध्ये जो आपला अॅक्युरेट अटेम्प्ट जास्त राहील अशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा असतो. आणि एकंदरीत या पेपरमध्ये कुठला म्हणजे विषय तुला डिफिकल्ट वाटला? डिफिकल्ट म्हणजे मॅथ्सच फक्त, बाकीचं एव्हरेज होते सगळे. मॅथ्स फक्त डिफिकल्ट वाटला. काय वेळ पुरला नाही त्याला? हा, जरा वेळ पुरला नाही. मग तरी पण 100 अटेम्प्ट करताना तू काय केलं? म्हणजे लॉजिक वापरले, म्हणजे हे आपले एलिमिनेशन मेथड केली. हा, एक महत्वाचा शब्द वापरलाय, लॉजिक. आणि टेस्ट पेपरचा पर्पजच हा असतो की तुमच्या अभ्यासासोबत तुमचं लॉजिक सुद्धा डेव्हलप झालं पाहिजे, आणि जेणेकरून आपल्या प्रिलिम्स मध्ये चांगला स्कोर आला पाहिजे. थँक्यू. काय नाव तुमचं? कल्याणी गोडके. कल्याणी, कसा होता पेपर? ऍव्हरेज होतं सर. इन्फिनिटी अकॅडमीच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत आयोजित केलेला हा पेपर होता, म्हणजे त्यांनी ड्राफ्ट केलेला हा पेपर होता. ओके. तर यामध्ये म्हणजे विषयानुसार आपण बोललो तर इतिहासाबाबत काय होतं? कशी? इतिहास सोपं होतं, आयोगाच्या धर्तीवरती होते. आयोगाच्या धर्तीवरती वाटलं तुला? आणि मग आता अविनाश म्हटला की थोडंसं मॅथ डिफिकल्ट होतं, तुला कसं गेलं? नाही, मॅथ्स इझी होतं, बट सायन्स डिफिकल्ट होतं. मीन्स इंग्लिश मध्ये पाहिजे होतं सायन्स फक्त. ओके, इंग्लिश मध्ये पाहिजे होतं. अच्छा, म्हणजे बायलिंग्वल असायला पाहिजे, अशा पद्धतीने असायला पाहिजे. आपण नक्कीच त्याची प्रोव्हिजन नेक्स्ट टेस्ट सिरीजच्या ज्यावेळेस असतील पेपर त्यावेळेस आपण प्रयत्न करू तसं करण्याचा. तुमचं काय नाव? रुपाली. रुपाली, कसा गेला पेपर? चांगलं गेलं. आता म्हणजे हा टेस्ट पेपर सोडवण्याचा पर्पज काय होता तुझा आजचा? जी 30 एप्रिल येणारी जी एक्झाम आहे त्यासाठी टेस्ट सिरीज सराव म्हणून यूज करू शकतो. हा, म्हणजे एक सराव, ज्या आपल्याला प्रश्नांचा सराव झाला पाहिजे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतींमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवले गेले पाहिजेत आपल्याकडे, आणि त्यासाठी ही आजची टेस्ट सिरीज तुम्ही दिलीत. तर एकंदरीत इतर ज्या टेस्ट पेपर आहेत, म्हणजे इतर आपल्याला बरेच टेस्ट पेपर उपलब्ध आहेत, त्यामध्ये आणि आजच्या या दिलेल्या टेस्ट पेपर मध्ये काय फरक आहे? इथे लेवल चांगलं दिलं होतं, आयोगाच्या धर्तीवर होतं. आयोगाच्या धर्तीवरती वाटला. ओके. काय नाव तुझं मित्र? अक्षय कांबळे. अक्षय, आज इन्फिनिटीचा लक्षवेधचा पेपर तू दिलाय. ओके. तर या पेपरमध्ये तुला काय 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 वैशिष्ट्य वाटली या पेपरची? या पेपरमध्ये पॉलिटीचे क्वेश्चन चांगले टाकलेले. ओके. आणि दुसरं म्हणजे मॅथचे क्वेश्चन बऱ्यापैकी मीडियम पण होते आणि काही अवघड पण होते, म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट टाकलेले. आणि सायन्सचे क्वेश्चन लॉजिक बेसिस होते बऱ्यापैकी, म्हणजे सुटत होते. फक्त बायलिंग्वेल 2 लँग्वेज मध्ये असते, इंग्लिश मध्ये, तर त्याचा बेनिफिट झाला असता, पण मराठीत टाकले. आणि जे चालू घडामोडीचे प्रश्न होते त्या चालू घडामोडीच्या प्रश्नांबाबतीत काय म्हणशील? जसे मागच्या झालेल्या एक्झामला बऱ्यापैकी त्याच धर्तीवरती आता क्वेश्चन बऱ्यापैकी
सेट केलेले पेपरमध्ये, पण चांगले क्वेश्चन होते. आयोगाच्या धर्तीवरती जो आयोगाचा ट्रेंड असतो चालू घडामोडीच्या प्रश्न विचारण्याचा, तर त्या पद्धतीनुसार या पेपरमध्ये होते का पेपर? होते क्वेश्चन, आणि वन लाईनर क्वेश्चन असले ना की जास्त लॉजिक वापरता येत नाही, तुम्हाला डाटा माहितीच पाहिजे. आता आपण पाहतोय की आता आपल्याला माहिती आहे की बाबा जो 30 एप्रिलला हा जो पेपर होणार आहे हा एक नवीन पॅटर्न मध्ये होणार आहे. नॉन गॅझेटेड प्री या नावानं अराजपत्रित पदांसाठीची पूर्व परीक्षा, त्यामध्ये गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षा एकत्रितपणे प्रथमच घेतल्या जाणार आहेत, संयुक्तपणे घेतल्या जाणार आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला एक जो आयोगाचा पॅटर्न राहू शकतो, त्यामध्ये ट्रेंड बदलू सुद्धा शकतो. तर या बाबतीमध्ये या टेस्ट पेपरमध्ये तसं काय जाणवलं? हा जाणवलं ना, थोडेफार जे हिस्ट्रीचे झाले आणि अजून सायन्सचे झाले, थोडेफार क्वेश्चन अननोन गटातले आले ना, तुम्हाला कसे टॅकल करायचे ना याची लॉजिक भेटून जाते. क्वेश्चन टॅकल करतानासाठीच आवश्यक असणारं लॉजिक हेच आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून शिकायचं असतं आणि त्यातून ते आपल्याला डेव्हलप करत जायचं असतं. आणि जो आपला अंतिमतः जो स्कोअर होणार असतो त्या स्कोअरवरती याच गोष्टी इम्पॅक्ट करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं की द इन्फिनिटी अकॅडमी आयोजित लक्षवेध ही जी टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे, या टेस्ट सिरीजचं जे क्वालिटी क्वेश्चन्स आपण यामध्ये असलेले बघायला मिळाले, त्यासोबत आयोगाच्या पॅटर्नला धरून किंवा त्याला अनुसरून या टेस्ट पेपरचं एकंदरीत डिझाईन रचना जी आहे त्या पद्धतीने केली गेली आणि कंडक्ट सुद्धा तशाच पद्धतीने केला गेला. एका परीक्षेच्या वातावरणामध्ये, परीक्षेच्या हॉलमध्ये हा पेपर जसा वेळ लावून घेतला जातो तसा घेतला गेला. इतरही विद्यार्थ्यांना मी एक आवाहन करू इच्छितो की तुम्ही सुद्धा हा टेस्ट पेपर देऊ शकता. येत्या 21 तारखेला हा टेस्ट पेपर इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रा मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे होणार आहे. या टेस्ट पेपरला एकदा देऊन बघा आणि ज्या काही पुढच्या टेस्ट आहेत त्यामध्ये सिलेबस बेस आहेत, स्टेट बोर्डवरती आधारित आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत. एकंदरीत आपल्या 30 एप्रिल पर्यंत या टेस्ट सिरीज चालणार आहेत. एकूण 24 टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला 2400 प्रश्नांचा सराव या लक्षवेध टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होईल. द इन्फिनिटी अकॅडमी आयोजित आजच्या इन्फिनिटी लक्षवेध या टेस्ट पेपरचा पहिला फ्री टेस्ट झालेला आहे आणि या फ्री टेस्ट मधून विद्यार्थी मित्रांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आपल्याला असं कळालं की अगदी आयोगाच्या धर्तीवरती हा पेपर आयोजित केला गेला होता. आयोगाच्या वातावरणामध्ये एका परीक्षा हॉलमध्ये वेळ लावून विद्यार्थ्यांनी हा पेपर सोडवला आणि अगदी सकारात्मक अशा प्रतिक्रिया या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये मिळाल्या. पेपरचा जो दर्जा होता विषय निहाय, खास करून हा प्रत्येक पेपर जो आहे, प्रत्येक क्वेश्चन जो आहे मी म्हणेन तो त्याच्याच पद्धतीनं आयोजित केला गेलेला होता आणि एररलेस अशा पद्धतीनं या पेपरची रचना होती. विद्यार्थी मित्रांनो, या टेस्ट सिरीजचं एक व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे त्या विषयाच्या विषय तज्ज्ञांमार्फत तुम्हाला आपल्या इन्फिनिटी अकॅडमी मार्फत मिळणार आहे. त्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं युट्यूब चॅनल आणि इन्फिनिटी अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे द इन्फिनिटी नावानं, ते टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करा. थँक्यू.